मुंबई महापौर निवडणुकीत ट्विस्ट आणण्याचा ठाकरेंचा प्रयत्न आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महापौर पदाच्या निवडणुकीत पाठिंबा देण्यावर मनसेचं मौन आहे। शिवसेनेचाच महापौर होण्यासाठी पुन्हा प्रयत्न असल्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी जय पवार सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। जय, दोन महत्त्वाच्या घडामोडी, एक राज ठाकरेंनी 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहे, तर दुसरीकडे महापौर पदाच्या निवडणुकीत पाठिंब्याबाबत मनसेचं मौन दिसतंय। शिवसेनेचाच महापौर होण्यासाठी पुन्हा प्रयत्न असल्याची शक्यता आहे। दोन्ही बातम्यांसंदर्भातील काय अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचलेत? नक्कीच प्रणिता, आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेच्या पराभवानंतर आता राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत ज्या पद्धतीचा पराभव झाला या संदर्भातल्या बैठका ज्या ते घेत होत्या आणि या संदर्भात आज सुद्धा एक बैठक जी आहे ही शिवतीर्थ या निवासस्थानी पार पडली आणि यामध्ये प्रामुख्याने राज ठाकरे यांनी मुंबई अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांना आदेश देण्याचं पाहायला मिळतं आणि यामध्ये राज ठाकरे यांनी सांगितलं आहे की 2029ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आता तयारीला लागा, आतापासूनच संघटना बांधणीला सुरुवात करा। प्रत्येक विभागातील पदाधिकाऱ्यांची संख्याबळ, महिला कार्यकर्ते आणि तरुण कार्यकर्त्यांच्या सोबतची माहिती घ्या। त्याचबरोबर कुठे कुठे जागा रिक्त आहेत आणि आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या कार्यप्रणालीची माहिती घ्या, अशा पद्धतीचे आदेश यावेळी राज ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर आपण पाहिलं तर महायुतीचा महापौर आणि उपमहापौर पदाची तयारी ही सुरू असतानाच आता यामध्ये ठाकरे बंधू एक नवीन ट्विस्ट सुद्धा आणण्याचा प्रयत्न करणार आहेत। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नेमकं कोणाला पाठिंबा द्यायचा, आता यावर मनसेने सध्या तरी सायलेन्स ठेवलाय। मात्र याबाबतची चर्चा ही दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये सुरू असल्याची आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी ठाकरेंची शिवसेना ही आता मैदानात उतरण्याचं पाहायला मिळते। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आता शिवसेनेचाच महापौर व्हावा यासाठी दोन्ही ठाकरे बंधू आग्रही असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे एक दोन्ही ठाकरे बंधू या संदर्भातली चर्चा आता एकत्रित करत असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या या आता महापौर पदासाठी नेमकं रस्सीखेच होताना पाहायला मिळतं। त्यामध्ये ठाकरे बंधू हे पुन्हा एकदा आपला महापौर बनवण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।